मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पिंपरीमध्ये सभा होणार। पिंपरीमध्ये भाजप स्वबळावरती निवडणुकीच्या रिंगणामध्ये बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हजेरी लावणार। संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त 11 वाजता कलशारोहण देखील असणार। फैजलाबाद सांगली महापालिकेमध्ये भाजपच्या 55 जागा निवडून येतील। आगामी पालिका निवडणुकांसाठी चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। अकोल्यात काँग्रेसच्या उमेदवारांसाठी इम्रान प्रतापगडी यांची सभा पार पडली, तर एमआयएम भाजपसाठीच काम करतं त्याचं प्रत्यक्षिक अकोटमध्ये दिसलं, प्रतापगडी यांची टीका। कोणी दमबाजी करण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेणार नाही, काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी विरोधकांना दम भरला। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने सामने। पॅनल क्रमांक 12 मध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत। राज्यात महापालिका निवडणुकीमध्ये आचारसंहितेचा भंग केल्याच्या 186 तक्रारी, तर आचारसंहितेच्या काळामध्ये 8,32,00,000 रुपये जप्त केल्याची माहिती। जळगावमध्ये अपक्ष उमेदवाराविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। विनापरवानगी बॅनर लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती। जळगावमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावरती नोकरीचा लाभ घेतल्याचं समोर। जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि लेखा विभागाच्या 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन। मुंबई उच्च न्यायालयाने नाहरकत प्रमाणपत्र सक्तीविरोधातील याचिका फेटाळली। इच्छुक उमेदवारांना हायकोर्टाचा दिलासा नाही।